ठीक आहे बाळा. नको मला. अरे बाळा हे छान असतं, दूध आहे, घे. ठीक आहे. हा गरम आहे. अरे गरम आहे. सॉरी सॉरी. काय झालं? काय सांगायचंय? हा चांगला चान्स आहे. आज हिच्याशी असं काही बोलायला हवं ज्यामुळे नेहा कायमची फसेल. काय झालं? तुम्हाला कसलं वाईट वाटतंय का? हो बाळा, वाईट तर वाटतंय, पण काय करणार, यालाच तर लाईफ म्हणतात ना. म्हणजे मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, म्हणून मी तुला इथे घेऊन आलोय. तुला माहितीये, उद्यापासून तुला शाळेत घेऊन जायला आणि शाळेतून परत घरी आणायला एक नवीन ड्रायव्हर काका येणार आहेत. उद्यापासून मी नसणार आहे ना. किती दिवस? उद्यापासून रोजच. मी आता परत कधीच येणार नाहीये. का? आई ओरडली का तुम्हाला? पुन्हा काही बोलली? नाही 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 नाही. मग तुम्हाला आईचा राग आलाय का? नाही बाळा, मी छोटा माणूस आहे. मोठ्या माणसांचा राग येऊन कसं चालेल मला. पण तुम्ही का चाललाय? मी नाही जाऊ देणार तुम्हाला. अरे वा, म्हणजे परी जाऊ नाही देणार मला. छान छान छान. तुम्ही गेलात ना तर मी कट्टी. तुम्ही इथेच राहायचं, मला रोज शाळेत सोडायला यायचं. अग इथेच काय हट्टीपणा करतेस, घरी जाऊन कर. चांगला अकांड तांडव कर, तर त्याचा उपयोग होईल ना. परी बाळा, परी बाळा, माझा नाईलाज आहे ग, मला जावं लागणार. नाही नाही नाही. असा हट्टीपणा करू नकोस बाळा, प्लीज समजून घे ना, माझी बाजू समजून घे. नाही, तुम्ही मोठे आहात, तुम्ही माझी बाजू समजून घ्या. आता कसं समजवू तुला. ड्रायव्हर काका, तुम्हाला खूप भाजू नका दुखते. थांबा, मी पाणी आणते. ड्रायव्हर काका, खूप भाजले का तुम्हाला? हो हो बाळा. दुखते का खूप? नाही बाळा. भैया थोड़ा संभल के. नाही, त्यांच्या हातावर गरम दूध पडलंय, भाजलंय त्यांना. ड्रायव्हर काका, तर ठीक आहेत का तुम्ही? थँक्यू. ये बाळा, इथे बस, ये. परी बाळा, मी आता इथून गेल्यानंतर तुम्हाला विसरणार नाहीस ना. तुम्ही कुठे जायचंच नाही. मला नेहमी शाळेत सोडायला घ्यायला नेहमी यायचंय. असं कसं करतेस बाळा. तुला माहितीये ना, मला माझ्या परीला भेटायला जायचंय ग, माझ्या परीला. आता मी बरेच दिवस तिला भेटलो नाही ना, म्हणून तिने कट्टी घेतली आहे माझ्याशी. आणि मी अजूनही गेलो नाही ना तिथे, तर तिची आई मला तिला भेटूच देणार नाही. मग मी आयुष्यात पुढे कधीच माझ्या परीला भेटणार नाही. आणि मी माझ्या परीशिवाय राहू शकतो का ग बाळा. पण तिने खरंच कट्टी घेतलीये का? हो ना, कट्टी घेतली आहे माझी. मग तुम्ही कायमचं काय होताय? तुम्ही जाऊन तिला परत घेऊन या ना. नाही ना बाळा, तिची आई तिला माझ्यासोबत नाही ना सोडणार, म्हणून मलाच तिकडे जावं लागणार. पण मला तुमची आठवण येईल ना खूप. बाळा, मला पण तुझी खूप आठवण येणार बाळा. आणि हे बघ बाळा, रडायचं नाही हा, अजिबात रडायचं नाही. आणि रोज शाळेत जायचं. घरी असं अजिबात सांगायचं नाही की मी शाळेत जाणार नाही म्हणून. दंगा करायचा नाही. ड्रायव्हर काकांची आठवण येते, ड्रायव्हर काकांची आठवण येते असं पण म्हणायचं नाही. आईशी अजिबात अजिबात कट्टी घ्यायची नाही. गप्प गप्प बसायचं नाही. आणि माझे ड्रायव्हर काका मला शाळेत सोडायला आले नाहीत ना, तर मी अजिबात शाळेत जाणार नाही असं पण म्हणायचं नाही. बरं का बाळा, रोज शाळेत जायचं. आपण तर रोज स्वप्नात भेटू ना स्वप्नात. तू येणार ना माझ्या स्वप्नात बाळा. माझ्याची कट्टी नको घेऊ हा, प्लीज बाळा.
सॉरी बाळा, माझा नाईलाज आहे. मला गेलंच पाहिजे माझ्या परीसाठी. मला अजिबात विसरायचं नाही बरं का. नाही ना विसरणार. ठीक आहे, तुम्हाला जायचंय ना तर जा, मग मी तुमच्याशी कट्टी. परी बेटा, बेटा. काही जास्त चटका लागला काय? नाही, अजून लागायचंय. यश ज्याच्याशी बोलत होता तो अविनाश होता ना? हो, मी पाहिला त्याचा चेहरा. तो अविनाशच होता. नाही नाही, पण तो इथे का आला? त्याचं काय काम होतं यशकडे? तो यशला का भेटला? किंवा यश त्याच्याशी का बोलत होता? तुला भेटायला आला होता का तो? त्याचं काही काम होतं का? काय? वहिनी, तो चौधरींकडे कामाला, परीचा ड्रायव्हर म्हणून. अगो, म्हणजे लेकीच्या गाडीवरच बाप ड्रायव्हर? तुझ्या नशिबात काय आहे मला काही कळतच नाहीये. आता कुठे जरा परत चाललाय तर हा माणूस परत कशाला आला? त्याने तुला किती छळलंय, किती त्रास दिलाय, किती हलकट आणि नालायक माणूस आहे. त्याला काय हवंय? काय हवंय का त्याला? त्याला काही नकोय वहिनी. तो इथे काम करतोय आणि त्याचा त्याला पगार मिळतो. तो सुधारलाय. हा 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 माणूस बदललाय असं म्हणायचं तुला? अगं, कुत्र्याची शेपूट आहे ती, वाकडी ती वाकडीच. एक वेळ कुत्र्याची शेपूट सरळ होईल, पण हा माणूस कधीही सरळ होणार नाही. हा माणूस तुला छळायला तर आला नाहीये ना? यशला माहिती आहे सगळं? नाही, मी त्याला नाही सांगितलं अजून. नशीब बोलली नाहीस ते बरं केलंस, नाही तर जर त्याला कळलं तर माझी नोकरी जायची. काय झालं वहिनी? हा, नाही सांगितलंस ना तू, तर नको सांगूस. वहिनी, पण का? मी काही चुकीचं केलं नाही आणि मला असं वाटतं ही गोष्ट मी का लपवू? फक्त एवढंच आहे की त्याला पाहिल्यावर मलाच कळलं नाही मी काय रिॲक्ट करू का काय करू. मी खूप गोंधळले होते वहिनी. काय करू मी? यशला सांगावंच लागेल मला. अगं, पण सांगून काय उपयोग आहे? तो काय तुझ्याबरोबर संसार थाटायला आला नाहीये ना, बरोबर ना? आणि तू म्हणालीस ना की तो आपलं काम करतो, तो तुला भेटायला येत नाही, काही संबंध नाही. मग कशाला अडथळे आणतीये स्वतःच्या संसारात? हे बघ, यश कितीही समजूतदार असला ना तरी तो नवरा आहे. कधी कुठे काय बिनसेल कळायचं सुद्धा नाही तुला. यश चांगला आहे ग, पण उद्या आपल्या घरातला ड्रायव्हर आपल्या बायकोचा नवरा होता. परीला फ्रेंड मानतो ना तो, तिचा ड्रायव्हर तिचा बाप आहे. ही गोष्ट जर यशला कळली तर त्याला काय वाटेल? हा, आणि यश बदलला तर? नेहा, मला असं वाटतं की तू आता त्या लहानग्या परीचा विचार करायला पाहिजेस. प्लीज, परीसाठी नको सांगूस. मी तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेत नेहा. तू तुझ्या संसारात असा व्यत्यय आणू नकोस. यशला सांगून काहीही होणार नाही. मला नेहा एक सांग, तू एवढ्या मोठ्या पॅलेस मधनं त्या लहानग्या परीला एवढ्याशा काडीपेटी एवढ्या घरात घेऊन जाणार आहेस परत? झेपणार आहे का तिला? त्या नको असलेल्या फाईलचा तू विचार करू नकोस. मी बघते त्या फाईल्स. विसरून जा त्या फाईल्स तू. हा, तू नको लक्ष घालूस. काही महत्वाचं बोलताय का? नाही, ते फाईल्स बद्दल बोलत होते मी जरा. कुठल्या फाईल बद्दल? यशनी वहिनींचं बोलणं ऐकलं तर नसेल ना? मी सांगते ना, मी बघते त्या फाईल्स आणि मग येऊन तुला बोलते. हा, मी बघते ती फाईल. हा, तुमचं चालू नाही.
हा काकू हॅलो यश, अरे नेहा कुठे रे? आहे इथेच. काय झालं? अरे काय सांगू तुला, परीने घरातल्या सगळ्या गणपतीच्या मूर्त्या जमवल्यात आणि एकटीच बडबडत बसलीये. आणि बरं थोडं थोडं नाही, 2-2.5 तास झाले ती स्वतःशीच बडबडतीये. बरं काय बडबडते ते देखील कळेना. मला तर सुधरतच नाहीये रे यश. तू जरा तिला फोन दे, मी बोलतो तिच्याशी. अरे मी ना ऍक्च्युली किचन मध्ये आलीये. सकाळपासून काहीच खाल्लं नाही रे पोरीने. भूक लागली असेल ना, म्हणून म्हटलं जरासं दूध गरम करून द्यावं. ऐक ना यश, मला ना खूप काळजी वाटते रे. काकू काकू हे बघ, तू काळजी नको करू. मी नेहाशी बोलतो आता, मी सांगतो तिला. हो हो बरोबर. काय झालं यश? मिथिला काकूचा फोन होता. परी म्हणे काहीतरी सगळे देव एकत्र करून बसलीये, त्यांच्याशी बोलत बसलीये. काय बडबडते, काय पुटपुटते, काय कळत नाहीये तिला. त्यामुळे जरा टेन्शन मध्ये होती ती. मी बोलते. नाही ऍक्च्युली काकू परीसाठी दूध गरम करायला म्हणून आता किचन मध्ये गेलीये. मी एक काम करते, मी घरी जाते. तू थांब, मी जाते घरी. नेहा थांब, मी पण येतो. चल. पप्पा तुम्ही प्लीज थांबवा ना ड्रायव्हर काकांना. प्लीज नका ना जाऊ देऊ. तुम्ही नेहमी आईचंच ऐकतात. मी छोटे म्हणून माझं कोणीच ऐकत नाही. आई पण नाही ऐकत. प्लीज तुम्ही आज माझं ऐका ना. ड्रायव्हर काका खूप चांगले आहेत. ते माझे फ्रेंड झालेत, पण ते आता त्यांच्या परीसाठी इथून जाणार आहेत. बिचारी पोर, किती छान जुळलं होतं तिचं त्या ड्रायव्हर काकांशी. प्लीज थांबवा ना ड्रायव्हर काकांना प्लीज. अरे बाळा, मोठी आई, बाप्पा माझं ऐकतील ना? परिबाळाचं बोलणं कोणीतरी टाळू शकेल का? मग बाप्पा तरी कसे टाळतील ग? ते तुझे नक्की ऐकतील. हा, त्यांना ऐकावंच लागेल, नाहीतर मी त्यांच्याशी कट्टे घेईन. तुम्हाला एक पण मोदक नाही देणार. मी शाळेत जाणार पण नाही आणि अभ्यास पण करणार नाही. अगं हो, केवढा राग हा. मोठी आई, बाप्पा थांबवतील ना माझ्या ड्रायव्हर काकांना? हो बाळा, नक्की थांबवतील. हा? बाप्पा तुम्ही मला प्रॉमिस करा की तुम्ही ड्रायव्हर काकांना नक्की आणाल. अरे अविनाश, तू अचानक निघालायस. परी बेबीला किती वाईट वाटेल. नुसतं वाईट नाही, तडफडायला हवं तिने तिच्या या ड्रायव्हर काकासाठी. कळतंय रे मला, पण काही गोष्टी कर्तव्य म्हणून करणं भाग असतं. तू काय बोलतोयस काहीच कळत नाहीये. पण यश सरांना तरी सांगितलंय ना? हो, काय म्हणाले? त्यांना काय फरक पडणार आहे? माझ्यासारखे 5-50 ड्रायव्हर असे उभे राहतील त्यांच्यासाठी, नंतर मिळतील त्यांना. अरे अविनाश, अरे माणसं जपणारी लोक आहेत ती, कामाची कदर करतात. आणि मी काय म्हणतो, परीशी बोललायस का? का तू का नाही बोललास? अविनाश, मला वाटतं तू एकदा तरी तिला भेटून जायला पाहिजे. नाही, नको. का नको, नाही जमणार रे. खूप जीव लावला त्या पोरीने. असं वाटतं जसं काय तिच्याशी माझं मागच्या जन्मीचं नातं आहे. माझीच पोरगी आहे. असं म्हणतोयस ना, तिला एकदा भेटून जा ना. नको नको, हे बघ, मी आता इथून गेलो ना की ती रोज येईल इथे आणि तुला विचारेल की ड्रायव्हर काका कुठे गेले आहेत, कधी येणार आहेत. रागवू नको बरं का तिच्यावर. हा, प्रेमाने बोल. खूप चांगले दिवस गेले इकडे या लोकांची नोकरी करताना, पण माझ्या नशिबात सुख नाही रे. येतो मित्र, आम्ही जातो आमच्या गावा. आमचा राम राम घ्यावा. नेहा चौधरी मॅडम, उलटी गिनती सुरू झाली आहे. आता दिवस, तास, मिनिट मोज. एक एक क्षण जगणं जड जाणार आहे तुला. येतो रे मित्र.
सगळ्यांचं ऐकतोस ना, मग माझं पण ऐक ना. प्लीज मला थोडीशी मदत कर. प्लीज ड्रायव्हर काकांना थांबव ना प्लीज. चला चला, दूध प्यायची वेळ झाली, दूध पिऊन घ्या पटकन. परी, ए बाळा, काय ग, काय झालं? दूध पिऊन घेतेस ना? काय झालं परी? परी काय झालं बाळा? बघ ना नेहा, मी अगं केव्हापासून सांगते पण ही दूध प्यायला तयारच नाहीये. काय झालं बाळा? तू दूध का नाही पितेस? आई, ड्रायव्हर काका आपल्याला सोडून चालले. तू सांग ना बाप्पाला त्यांना थांबवायला. बाप्पा तुझं ऐकतील. बाळा, त्यांना जायचं असेल ना तर त्यांना जाऊ दे, आपण नको थांबूया. का नाही थांबवायचं? मला तेच ड्रायव्हर काका हवेत. परी, बाळाचा हट्टपणा करायचा नाही बघ. त्यांचं काही काम असेल, त्यांना जायचंय ना तर आपण जाऊ दे. पण तू का नाही सांगत आहेस बाप्पाला? बाप्पा ड्रायव्हर काकांच्या कानात सांगतील की परीसाठी थांब, मग ते थांबतील. आई तू सांग ना बाप्पाला. आई तुला नकोय का तिथे थांबायला? तसं नाहीये परी. इकडे फ्रेंड, तू तरी सांग ना आईला. आधी तर तू रडणं बंद कर. तू स्ट्रॉंग गर्ल आहेस की नाही? इंजेक्शन घेताना पण तू कधी रडत नाहीस, मग आता का रडते? आणि तुला त्रास होईल असं आई कधीतरी वागेल का? नाही की नाही? इनफॅक्ट आई गेली होती ड्रायव्हर काकांशी बोलायला, त्यांना समजवायला की प्लीज जाऊ नका, निदान परीसाठी तरी थांबा. मग का नाही थांबत ते? कारण त्यांची अडचण आहे बेटा, त्यांना जावं लागतंय, त्यांना नाही थांबता येणार आहे. सो इट्स ओके, लेट इट गो. बाप्पा, ते आईचं ऐकत नाही पण तुझं तरी ऐकतील ना. काहीतरी कर ना. तुला मॅजिक करावंच लागणार आहे, नाहीतर मी सगळ्यांना सांगेन की बाप्पा फक्त ऐकतो आणि काहीच नाही करत. रडलो तरी हेल्प करत नाही. त्याला त्याचं प्रॉमिस पूर्ण करताच येत नाही. मी तुझ्याशी कट्टी आहे. परी, परी, हे बघ बाळा, तू रडू नकोस आणि असं बाप्पाशी कट्टी नाही घ्यायची बाळा. बाप्पा असं सगळ्यांचं ऐकत नसताना तर बाप्पाने तुला या पॅलेस मध्ये आणलं असतं नाही ना? तुला यश सारख्या फ्रेंडला भेटवलं असतं नाही ना बाळा? मग बाप्पावर नाही चिडू बाळा. बाप्पा सगळ्यांचं ऐकतो आणि सगळ्यांना जे आवडतं ना तेच करतो. त्यामुळे माझ्या परीला पण जे आवडेल आणि जे परीसाठी चांगलं असेल ना तेच बाप्पा करेल. मग तू ड्रायव्हर काकांना थांबवत का नाहीयेस? बाळा, आता ते शक्य नसेल, पण तुला बरं वाटेल ना तसं बाप्पा नक्की करेल. खरंच. काही दोघींचा पत्ता नाही, फोन पण नाही साधा. आता उद्या त्या परीच्या ड्रायव्हरलाच सांगितलं पाहिजे, रोज शाळा सुटली की तिला इकडेच घेऊन येत जा म्हणून. पोरगी भेटली नाही तर चैन पडत नाही आम्हाला म्हणून. नाही पण काय कळत नाही. अरे चा, ही काय टाळं लावायला विसरली की काय? आजकाल हिचं पण काय खरं नाही, लक्षात राहत नाही तिच्या सुद्धा गोष्टी. आतमध्ये कोणी आहे की काय? कोण आहे?